अनेकदा असं होतं की आपण ऑनलाईन काहीतरी बघतो, आवडतं, ऑर्डर करतो, पैसे भरतो आणि मग सुरू होतो तो प्रतीक्षा काळ. कधी कधी वाटतं की आपण लहान मुलांसारखं रोज खिडकीत येऊन बघायचं, डिलिव्हरीवाला आला का म्हणून. अगदी. पण गंमत तेव्हा संपते जेव्हा दिलेली डिलिव्हरीची तारीख उलटून जाते. 2 दिवस होतात, 4 दिवस होतात, पण पार्सलचा काही पत्ताच नाही. हो. मग डोक्यात विचार सुरू होतात. अरे बापरे, पैसे तर गेले, वस्तू मिळणार की नाही, कुठे अडकलं असेल आपलं पार्सल, काय झालं असेल. अगदी. आणि ही केवळ गैरसोय नाहीये. म्हणजे अनेकांसाठी तर हा चिंतेचा विषय असतो. बरोबर. विशेषतः जेव्हा एखादी वस्तू खास प्रसंगासाठी मागवलेली असते किंवा गरजेची असते. हो ना. ऑनलाईन शॉपिंगच्या या जगात हा अनुभव बऱ्याच लोकांना येतो. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की ग्राहक म्हणून आपल्याला या परिस्थितीत कायदेशीर संरक्षण आहे. स्पष्ट नियम आहेत यावर. बरोबर. आणि आज आपण याच समस्येवर जरा खोलवर बोलणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे, म्हणजे जे काही कायदेशीर नियम आहेत, त्यांच्या आधारावर आपण हे समजून घेऊ की जर एखादा ई-कॉमर्स विक्रेता, म्हणजे ऑनलाईन वस्तू विकणारी कंपनी किंवा व्यक्ती डिलिव्हरीला खूप उशीर करत असेल किंवा ऑर्डर घेऊन वस्तू पाठवतच नसेल, तर नक्की काय करायचं, आपले हक्क काय आहेत आणि ते वापरायचे कसे. नक्कीच. या चर्चेचा जो मुख्य आधार आहे ना, तो म्हणजे आपला ग्राहक संरक्षण कायदा 2019. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. हो. आणि याला अजून बळ देण्यासाठी विशेषतः ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स नियम 2020 आणले गेलेत. अच्छा, हे नवीन नियम. हो. आणि या नियमांमुळे काय झालंय, ऑनलाईन खरेदीदारांना पूर्वीपेक्षा जास्त स्पष्ट आणि मजबूत अधिकार मिळालेत. हे माहिती असणं आजकाल खूप महत्वाचं आहे. अगदी. तर आजच्या आपल्या या चर्चेचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. डिलिव्हरी वेळेत नाही मिळाली तर काय पावलं उचलायची, आपले अधिकार काय, ते कसे वापरायचे, आणि मुख्य म्हणजे आपली फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची, हे सगळं सविस्तर समजून घेणं. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा हक्क काय आहे या बाबतीत? सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा हक्क म्हणजे वेळेत डिलिव्हरी मिळण्याचा हक्क. ओके. आपण जेव्हा एखादी वस्तू ऑनलाईन ऑर्डर करतो तेव्हा तो प्लॅटफॉर्म किंवा विक्रेता आपल्याला एक अंदाजे डिलिव्हरीची तारीख देतो किंवा एक वेळेची फ्रेम देतो की बाबा 4 ते 5 दिवसात मिळेल म्हणून. कायद्यानुसार विक्रेत्यांनी या दिलेल्या वेळेत किंवा परिस्थितीनुसार वाजवी वेळेत, म्हणजे रिझनेबल टाईममध्ये वस्तू पोहोचवणं बंधनकारक आहे. इथे वाजवी वेळ हा शब्द महत्वाचा वाटतोय. म्हणजे नक्की किती वेळ? समजा विक्रेत्याने तारीख नाही दिली, फक्त म्हटलं लवकरच पाठवू, तर मग वाजवी वेळ कशी ठरवायची? हा चांगला प्रश्न आहे. काय आहे ना, वाजवी वेळ ही परिस्थितीनुसार बदलते. अच्छा. म्हणजे वस्तू कुठून येतेय, स्थानिक आहे की आंतरराष्ट्रीय, ती वस्तू काय आहे, नाशवंत आहे की नाही, नेहमीच्या परिस्थितीत डिलिव्हरीला किती वेळ लागतो, या सगळ्यावर ते अवलंबून असतं. ओके. पण साधारणपणे जर कोणतीही विशिष्ट वेळ दिली नसेल तर 30 दिवसांच्या आत डिलिव्हरी होणं हे अनेकदा वाजवी मानलं जातं. 30 दिवस? बापरे. हो. पण महत्वाचं काय, जर विक्रेत्याने 4-5 दिवसांची वेळ दिली असेल तर तीच बंधनकारक ठरते. त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर तो विलंबच मानला जातो. ओके. म्हणजे एकतर दिलेली वेळ पाळायची किंवा मग परिस्थितीनुसार ठरणारी वाजवी वेळ. आणि समजा विक्रेत्याने ही वेळ पाळली नाही तर डिलिव्हरीची तारीख निघून गेली, मग काय? इथेच ग्राहक संरक्षण कायद्याचं महत्त्व आहे. जर विक्रेत्याने दिलेल्या किंवा वाजवी वेळेत वस्तू पोचवली नाही तर कायदा याला सेवेतील त्रुटी म्हणतो, डेफिशियन्सी इन सर्व्हिस. सेवेतील त्रुटी. अच्छा. याचा सरळ अर्थ काय की विक्रेत्याने जे वचन दिलं होतं, म्हणजे वेळेत वस्तू पोहोचवण्याचं, ते पाळलं नाही. त्याने आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही. अच्छा. म्हणजे उशीर होणं ही फक्त आपली गैरसोय नाही, तर कायद्याच्या दृष्टीने ती विक्रेत्याची चूक आहे, एक त्रुटी. अगदी बरोबर. मग या त्रुटीमुळे आपल्याला, म्हणजे ग्राहकाला, काय अधिकार मिळतात? इथे तो आपला दुसरा महत्वाचा हक्क, ऑर्डर रद्द करण्याचा आणि रिफंड मिळवण्याचा हक्क. जर वस्तू वेळेत मिळाली नाही तर ग्राहकाला ती ऑर्डर कॅन्सल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि अर्थातच भरलेले सगळे पैसे परत मिळवण्याचा, म्हणजे रिफंडचा हक्क आहे. ओके. विक्रेता असं म्हणून टाळाटाळ नाही करू शकत की अहो आम्ही वस्तू पाठवली आहे, आता रद्द नाही करता येणार. जर डिलिव्हरी वेळेत झाली नसेल तर नाही चालणार ते. आणि फक्त रिफंडच मिळतो की अजून काही?
म्हणजे समजा एखाद्या वस्तूच्या डिलिव्हरीवर आपले पुढचे प्लॅन्स अवलंबून होते आणि उशीर झाल्यामुळे आपलं काही नुकसान झालं किंवा मनस्ताप झाला तर? नाही, तर डिलिव्हरीला उशीर झाल्यामुळे ग्राहकाला जो त्रास झाला, जे आर्थिक नुकसान झालं असेल, म्हणजे वेळेवर वस्तू न मिळाल्याने दुसरा काही खर्च करावा लागला असेल किंवा मानसिक मनस्ताप झाला, त्यासाठी ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो. अर्थात ही भरपाई मिळवण्यासाठी आपल्याला ग्राहक मंचाकडे जावं लागू शकतं. कदाचित, पण हा अधिकार नक्कीच आहे. वा, म्हणजे फक्त पैसे परत नाही तर झालेल्या त्रासाची भरपाई पण. हो, हे अनेकांना माहीत नसतं खरं तर. बरोबर. पण हे हक्क मिळवण्यासाठी म्हणजे रिफंड किंवा भरपाईसाठी नक्की सुरुवात कुठून करायची? काय प्रोसेस आहे त्याची? इथे येतो चौथा महत्वाचा मुद्दा, तक्रार निवारणाचा हक्क आणि त्याची प्रक्रिया. ओके. सुरुवात नेहमी सोप्या आणि थेट मार्गाने करायची. ई-कॉमर्स नियम 2020 नुसार प्रत्येक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला, म्हणजे Amazon, फ्लिपकार्ट किंवा कुठलीही शॉपिंग वेबसाईट, त्यांना एक तक्रार निवारण अधिकारी म्हणजे ग्रीव्हन्स ऑफिसर नेमावा लागतो आणि त्याची माहिती, नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी आपल्या वेबसाईटवर देणं बंधनकारक आहे. म्हणजे आपल्याला थेट त्या प्लॅटफॉर्मवरच तक्रार करण्याची सोय असायलाच पाहिजे. अगदी. पहिलं पाऊल म्हणजे त्याच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या कस्टमर सपोर्ट सिस्टीमचा वापर करून तक्रार नोंदवणं. त्यांच्या वेबसाईट किंवा ॲपवर हेल्प, सपोर्ट, कॉन्टॅक्ट अस असे पर्याय असतातच. हो. तिथे जाऊन आपल्या ऑर्डरबद्दल, ऑर्डर नॉट डिलिव्हर्ड, डिलेड डिलिव्हरी, रिक्वेस्ट रिफंड अशा योग्य पर्यायाखाली तक्रार नोंदवायची. ठीक आहे. तक्रार नोंदवल्यावर एक तिकीट नंबर किंवा कंप्लेंट आयडी मिळतो, तो जपून ठेवणं खूप महत्वाचं आहे. बरोबर, हा आयडी महत्वाचा. आणि तक्रार नोंदवताना काय काय माहिती द्यायला हवी? शक्य तितकी सविस्तर माहिती द्यावी. तुमचा ऑर्डर आयडी, वस्तूचं नाव, ऑर्डरची तारीख, अपेक्षित डिलिव्हरीची तारीख, पेमेंट किती केलं, कसं केलं. आणि तुमची नेमकी अडचण काय आहे, डिलिव्हरी झालेली नाही, खूप उशीर झाला आहे, हे स्पष्टपणे लिहायचं. शक्य असेल तर ट्रॅकिंग स्टेटसचे स्क्रीनशॉट्स जोडता आले तर अजून चांगलं. ओके, ठीक आहे. समजा आपण प्लॅटफॉर्मवर तक्रार केली, कंप्लेंट आयडी पण मिळाला, पण पुढे काहीच प्रतिसाद नाही आला किंवा नुसती थांबा, बघतो, करतो अशी उडवाउडवीची उत्तरं मिळाली, मग काय करायचं? जर प्लॅटफॉर्मच्या नेहमीच्या कस्टमर केअरकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, तर पुढचं पाऊल म्हणजे त्यांच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याला म्हणजे ग्रीव्हन्स ऑफिसरला एक औपचारिक ईमेल करणं. फॉर्मल ईमेल. हो. या ईमेलमध्ये तुमच्या समस्येचा सगळा तपशील, आधी केलेल्या तक्रारीचा संदर्भ म्हणजे तो कंप्लेंट आयडी आणि तुम्हाला नक्की काय हवंय म्हणजे तात्काळ डिलिव्हरी हवी की पूर्ण रिफंड हवा हे स्पष्टपणे लिहायचं. अनेकदा या लेव्हलला तक्रार गेल्यावर कंपन्या जास्त सिरियसली घेतात. म्हणजे हे एक प्रकारे कायदेशीर नोटीस दिल्यासारखं झालं का? तुम्ही याला औपचारिक मागणीपत्र म्हणू शकता. हे तुम्ही थेट विक्रेत्याला म्हणजे सेलर जर वेगळा असेल तर त्याला आणि त्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याला ईमेलने पाठवू शकता किंवा अगदी रजिस्टर्ड पोस्टानेही पाठवता येतं. ओके, रजिस्टर्ड पोस्टानी पण? हो. यात स्पष्टपणे तुमची ऑर्डर डिटेल्स, प्रॉब्लेम काय आहे, डिलिव्हरी नाही, खूप उशीर आणि तुमची मागणी, उदाहरण 7 दिवसात डिलिव्हरी करा नाहीतर पूर्ण रिफंड द्या, हे नमूद करायचं. हे पत्र एक महत्वाचा पुरावा ठरतं की तुम्ही तुमच्या बाजूने पुरेसा पाठपुरावा केला आहे. हे महत्वाचं आहे. पण हे सगळं करताना म्हणजे तक्रार करताना किंवा पत्र पाठवताना आपल्या बाजूने काय तयारी असायला हवी? म्हणजे यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? अगदी कळीचा मुद्दा आहे हा, पुरावे जतन करणे. पुरावे? हो, ही सगळी लढाई पुराव्यांवरच चालते. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर केल्याच्या क्षणापासून सगळे संबंधित डिजिटल रेकॉर्ड सांभाळून ठेवणं खूप गरजेचं आहे. पुरावे म्हणजे नक्की काय काय जपून ठेवायचं? लिस्ट मोठी असेल याची. हो, बऱ्याच गोष्टी येतात त्यात. पहिलं म्हणजे ऑर्डर कन्फर्मेशनचा ईमेल किंवा मेसेज, पेमेंट केल्याची पावती किंवा बँकेचं स्टेटमेंट जिथे ते पेमेंट दिसतंय, ओके, वस्तूचं वर्णन आणि अपेक्षित डिलिव्हरीची तारीख दाखवणारा वेबसाईटचा स्क्रीनशॉट. ऑर्डर करताना घेतला असेल तर उत्तमच. हा, हे महत्वाचं आहे. विक्रेत्याने किंवा प्लॅटफॉर्मने दिलेला ट्रॅकिंग आयडी आणि त्याचे वेळोवेळी घेतलेले स्क्रीनशॉट्स जे दाखवतील की वस्तू पोचली नाही किंवा ट्रॅकिंग अपडेट होत नाहीये. बरोबर आहे. ट्रॅकिंग हिस्ट्री, कस्टमर केअर किंवा विक्रेत्याशी झालेला ईमेल किंवा चॅट संवाद, ते सगळं सेव्ह करायचं. आणि तुम्ही पाठवलेलं ते औपचारिक मागणीपत्र जर पाठवलं असेल तर, आणि त्याच्या पोच पावत्या, रजिस्टर्ड पोस्ट असेल तर ती पावती. अच्छा, हे सगळे पुरावे तुमच्या तक्रारीला वजन देतात. ओके, म्हणजे सगळी डिजिटल आणि कागदोपत्री नोंद जपून ठेवायची. ठीक आहे, पुरावे गोळा केले, प्लॅटफॉर्मवर तक्रार केली, औपचारिक पत्र पाठवलं, पण तरी समजा 7 ते 10 दिवसात काहीच प्रतिसाद नाही, डिलिव्हरी पण नाही, रिफंड पण नाही, आता काय?
आता आपण पुढच्या पर्यायांचा विचार करू शकतो. जर तुम्ही पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने केलं असेल तर एक प्रभावी मार्ग म्हणजे तुमच्या बँकेकडे किंवा क्रेडिट कार्ड कंपनीकडे डिस्प्यूट किंवा चार्जबॅकसाठी अर्ज करणं. चार्जबॅक हे नेमकं कसं काम करतं ऐकलंय पण. चार्जबॅक म्हणजे काय की तुम्ही तुमच्या बँकेला कळवता की तुम्ही ज्या सेवेसाठी म्हणजे वस्तूच्या डिलिव्हरीसाठी पैसे दिले होते ती सेवा तुम्हाला मिळालेली नाही. तुम्ही बँकेला विनंती करता की हे पैसे विक्रेत्याच्या खात्यातून परत तुमच्या खात्यात जमा करावेत. अच्छा. यासाठी तुम्हाला बँकेला संबंधित पुरावे द्यावे लागतात. ऑर्डर डिटेल्स, डिलिव्हरी न झाल्याचा पुरावा, विक्रेत्याशी केलेला संपर्क वगैरे. बँक मग त्या ई कॉमर्स कंपनी किंवा विक्रेत्याकडे चौकशी करते आणि पुरावे तपासून निर्णय घेते. अच्छा, म्हणजे बँक सुद्धा यात मध्यस्थी करू शकते. हां, खरंच एक चांगला पर्याय वाटतोय. याला किती वेळ लागतो साधारणपणे? बँकेच्या प्रक्रियेनुसार यात थोडा वेळ लागू शकतो. साधारणपणे 7 दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो, कारण या दोन्ही बाजूंची पडताळणी केली जाते. ओके. पण अनेक प्रकरणांमध्ये चार्जबॅक यशस्वी होतो, विशेषतः जर तुमच्याकडे एकदम पक्के पुरावे असतील तर. ठीक आहे, बँकेचा पर्याय झाला. या व्यतिरिक्त अजून कोणती मदत उपलब्ध आहे का? समजा चार्जबॅक पण नाही मिळाला किंवा आपण वेगळ्या पद्धतीने पेमेंट केले असेल, म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी नसेल पण UPI वगैरे असेल तर. हो, अजून एक महत्त्वाचा मार्ग आहे. भारत सरकारची एक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन आहे, नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन, म्हणजे NCH. NCH. हो. त्यांची वेबसाईट आहे consumerhelpline.gov.in आणि त्यांचा टोल फ्री नंबर पण आहे 1800114000 किंवा 1915. 1915. हां, सोपं आहे लक्षात ठेवायला. हो, इथे तुम्ही तुमची तक्रार ऑनलाईन किंवा फोनवरून नोंदवू शकता. ही हेल्पलाईन नक्की काय करते? म्हणजे ते फक्त तक्रार घेतात की पुढे काही करतात? NCH एक मध्यस्थ म्हणून काम करते. ते तुमची तक्रार संबंधित ई कॉमर्स कंपनी किंवा विक्रेत्याकडे पाठवतात आणि त्यांच्याकडून उत्तर मागवतात. अच्छा. ते दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधून सामंजस्याने तोडगा काढायचा प्रयत्न करतात. अनेकदा त्यांच्या मध्यस्थीमुळे कंपन्यांवर दबाव येतो आणि प्रकरण लवकर सुटतं. ही एक मोफत आणि सोपी प्रक्रिया आहे. हे उत्तम आहे. म्हणजे थेट ग्राहक मंचाकडे जाण्यापूर्वी वापरण्यासारखे बरेच मार्ग आहेत. प्लॅटफॉर्म स्वतः, औपचारिक पत्र, बँकेचा चार्जबॅक, सरकारी हेल्पलाईन. बरोबर. पण आता शेवटचा प्रश्न. समजा हे सगळे उपाय करूनही काहीच झाला नाही. कंपनी काही दादच देत नाहीये. मग कायदेशीररित्या शेवटचा आणि सगळ्यात प्रभावी मार्ग कोणता? शेवटचा आणि कायद्याच्या चौकटीतला सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे, म्हणजेच कन्झ्युमर डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशनकडे. म्हणजे ग्राहक मंच. हो, सोप्या भाषेत ग्राहक मंचात रीतसर तक्रार दाखल करणे. जसं आपण आधी बोललो, तुमच्या व्यवहाराच्या रकमेनुसार तुम्ही जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या आयोगाकडे तक्रार दाखल करू शकता. ग्राहक मंचात नक्की काय होतं आणि तिथे आपल्याला काय मिळू शकतं? फक्त रिफंडच? नाही. ग्राहक मंचात तुम्हाला जास्त न्याय मिळू शकतो. पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचा पूर्ण रिफंड मिळू शकतो, शक्यतो व्याजासकट. व्याजासकट? अच्छा. दुसरं, तुम्हाला जो त्रास झाला, नुकसान झालं, मानसिक मनस्ताप झाला, त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई म्हणजे कॉम्पेन्सेशन मिळू शकते. म्हणजे केवळ वस्तूची किंमत नाही. आणि तिसरं, तक्रार दाखल करण्यासाठी आणि लढण्यासाठी तुम्हाला जो काही खर्च आला असेल, समजा वकिलाची फी दिली असेल किंवा कागदपत्रांचा खर्च झाला असेल, तो खर्चही परत मिळण्याची तरतूद आहे. अरे वा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंचाचा निकाल हा त्या कंपनीवर कायदेशीररित्या बंधनकारक असतो. हे खरंच खूप आश्वासक आहे. पण या प्रक्रियेला वेळ किती लागतो आणि यासाठी वकील लागतोच का? खूप जणांना वाटतं की कोर्ट कचेरी म्हणजे वकील हवाच. ग्राहक मंचातील प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो, हे खरं आहे. प्रकरणाच्या गुंतागुंतीनुसार काही महिन्यांपासून ते वर्षभराचा काळही लागू शकतो कधीकधी. पण आता प्रक्रिया जास्त सोपी करण्याचा प्रयत्न चालू आहे. ई-दाखल सारख्या ऑनलाईन प्रणालीमुळे तक्रार दाखल करणं सोपं झालं आहे. अच्छा, ऑनलाईन पण करता येतं? हो. आणि नाही, ग्राहक मंचासमोर तुम्हाला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. वकील नेमणं कंपल्सरी नाहीये. अर्थात प्रकरण खूप क्लिष्ट वाटत असेल तर कायदेशीर सल्ला घेणं कधीही चांगलं. हे सगळं झालं सामान्य विलंबाबद्दल किंवा डिलिव्हरी न होण्याबद्दल. पण कधीकधी असंही वाटतं की विक्रेत्याने मुद्दाम होऊन फसवणूक केली आहे. म्हणजे पैसे घेतले पण वस्तू पाठवण्याचा त्याचा इरादाच नव्हता असं वाटतं. अशा वेळी काय? इथे एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घ्यायला हवा.
जर तुम्हाला खात्रीलायक पुरावे मिळाले असतील की विक्रेत्याचा उद्देश फक्त फसवणूक करण्याचाच होता, म्हणजे फ्रॉड्युलंट इंटेंट होता, म्हणजे त्याने जाहिरात खोटी दिली होती किंवा ती वस्तू अस्तित्वातच नव्हती किंवा पैसे घेऊन तो गायबच झाला, तर हे प्रकरण केवळ सेवेतील त्रुटीपुरतं मर्यादित राहत नाही. मग हे काय प्रकरण म्हणतं? हे एक फौजदारी म्हणजे क्रिमिनल प्रकरण बनू शकतं. क्रिमिनल? हो. अशा परिस्थितीत तुम्ही भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत फसवणुकीसाठी म्हणजे चीटिंगसाठी पोलिसात तक्रार दाखल करू शकता. कलम 318(4) सारखी कलमं अशा फसवणुकीच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत. बापरे. यासाठी मात्र तुमच्याकडे खूप ठोस पुरावे असणं गरजेचं आहे, कारण हा एक गंभीर आरोप असतो. पोलीस मग या प्रकरणाचा तपास करू शकतात. बापरे, म्हणजे प्रकरण पोलिसांपर्यंतही जाऊ शकतं. ही खूप महत्वाची माहिती आहे. म्हणजे साध्या विलंबासाठी ग्राहक मंच आणि हेतुपुरस्सर फसवणुकीसाठी पोलीस तक्रार असे दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत. अगदी बरोबर. पण पोलीस तक्रार हा शेवटचा आणि गंभीर पर्याय आहे. तो फसवणुकीची खात्री असेल तेव्हाच वापरावा. बहुतेक प्रकरणं ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गतच हाताळली जातात आणि तिथेच न्याय मिळतो सहसा. एकूणच ही सगळी प्रक्रिया म्हणजे प्लॅटफॉर्मवर तक्रार करण्यापासून ते अगदी ग्राहक मंचापर्यंत, याला साधारणपणे किती वेळ लागतो याचा काही अंदाज देता येईल का? म्हणजे अपेक्षा ठेवायला बरं पडतं. वेळेचा अंदाज थोडा वेगवेगळा असू शकतो प्रत्येक टप्प्यावर. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्वतःच्या स्तरावर तक्रारी शक्यतो 7 ते 15 दिवसांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतात. 2 आठवडे साधारण. तक्रार निवारण अधिकाऱ्याकडून प्रतिसादाला काही दिवस ते 2 आठवडे लागू शकतात. बँकेच्या चार्जबॅक प्रक्रियेला आपण म्हटलं तसं साधारणपणे 7 ते 45 दिवस लागतात. ओके. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या मध्यस्थीला काही आठवड्यांचा वेळ लागू शकतो. ग्राहक मंचात प्रकरण दाखल झाल्यावर मात्र निकालासाठी काही महिने ते अगदी वर्षभराचा अवधी लागू शकतो. तिथे थोडा संयम ठेवावा लागतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्याला एक अंदाजे वेळ आहे हे माहीत असल्याने पाठपुरावा करणं आणि काय अपेक्षा ठेवायच्या हे सोपं जातं. ही प्रक्रिया थोडी किचकट किंवा वेळ खाऊ वाटू शकते काही जणांना, पण आपले हक्क मिळवण्यासाठी ती आवश्यक आहे. अगदी. आणि अनेकदा असं दिसून येतं की फक्त औपचारिक तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू केल्यावरच किंवा समजा ग्राहक मंचाची नोटीस मिळाल्यावरच कंपन्या प्रकरण गांभीर्याने घेतात आणि तडजोडीसाठी किंवा लवकर निवारणासाठी तयार होतात. अच्छा. त्यामुळे पहिले काही टप्पे म्हणजे पुरावे गोळा करून रीतसर तक्रार नोंदवणं आणि त्याचा पाठपुरावा करणं हे खूप महत्वाचे आहेत. ते टाळू नयेत कधीच. तर या आपल्या सविस्तर चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की ऑनलाईन शॉपिंग करताना डिलिव्हरीला उशीर झाला किंवा ऑर्डर केलेली वस्तू मिळालीच नाही तर घाबरून जाण्याची किंवा हताश होऊन सोडून देण्याची अजिबात गरज नाहीये. नाही, अजिबात नाही. सर्वात महत्वाचं आहे शांत राहून योग्य पावलं उचलणं. बरोबर आहे. म्हणजे काय करायचं थोडक्यात? 1. सगळ्यात आधी सगळे पुरावे, ऑर्डर कन्फर्मेशन, पेमेंट डिटेल्स, ट्रॅकिंग हिस्ट्री, काय बोलणं झालं ते सगळं व्यवस्थित जपून ठेवा. 2. पहिला कॉन्टॅक्ट थेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी करा. त्यांच्या तक्रार निवारण प्रणालीचा वापर करा. बरोबर. 3. तिथे समाधान नाही झालं तर औपचारिक मागणीपत्र पाठवा, ईमेल किंवा पोस्टाने. ओके. 4. त्यानंतर बँकेकडे चार्जबॅक किंवा राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन या पर्यायांचा विचार करा. 5. आणि तरीही प्रश्न सुटला नाही तर ग्राहक मंचात तक्रार दाखल करायला अजिबात कचरू नका. बरोबर. 6. आणि फसवणुकीची खात्री असेल तरच पोलीस तक्रारीचा विचार करा. अगदी थोडक्यात पण अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगितलेत. म्हणजे आपले ग्राहक म्हणून काय हक्क आहेत हे केवळ माहीत असून चालणार नाही, तर ते कसे वापरावे याची प्रक्रिया माहीत असणं आणि वेळप्रसंगी ते वापरण्याची तयारी ठेवणं हे आजच्या डिजिटल जगात खूप गरजेचं आहे. अत्यावश्यक आहे. ही माहिती खऱ्या अर्थाने ग्राहक राजाला सक्षम बनवणारी आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. आपण आत्तापर्यंत वैयक्तिक पातळीवर तक्रार कशी करायची आणि निवारण कसं मिळवायचं यावर बोललो. ते महत्वाचं आहेच, यात शंका नाही. पण जरा व्यापक विचार करूया. जर ग्राहक म्हणून आपण सगळेजण अधिक जागरूक झालो, आपल्यासारख्या अनुभवांबद्दल बोलू लागलो, एकत्रितपणे आपल्या हक्कांबाबत अधिक आग्रही राहिलो, तर काय होईल? तर काय होऊ शकतं? म्हणजे तर याचा एकूणच ई-कॉमर्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या सेवा दर्जावर, त्यांच्या डिलिव्हरीच्या वेळेबद्दलच्या बांधिलकीवर काय परिणाम होऊ शकेल? फक्त वैयक्तिक तक्रारी सोडवण्याऐवजी कंपन्या मुळातच अशा समस्या येऊ नयेत म्हणून जास्त प्रयत्न करतील